शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या, कर्जमाफी, शेतकऱ्याच्या मालाला भाव, महिलेची सुरक्षा, वाढत चाललेली बेरोजगारी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, हे जेवढे संकट आहे, हे जेवढे प्रश्न आहे, या प्रश्न मांडण्यासाठी, हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमचं मत दिलं आणि लोकप्रतिनिधी निवडून दिले। पण आज अधिवेशनामध्ये ह्या कुठल्या प्रश्नावरती आज चर्चा होताना दिसत आहे का? तर याचं उत्तर आहे नाही। फक्त इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचं, भावनिक करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, याच्या व्यतिरिक्त ह्या महाराष्ट्रात दुसरं काहीच चालू नाही। पण मी कष्टकरी, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शहरी भागातील कामगार, मजूर, ऊसतोड कामगार, ह्या सगळ्या कष्टकरी तरुणांना मला एकच फक्त सांगायचं आहे की तुम्ही भावनिक होऊ नका। आपल्यासाठी कोणीच येत नाही। आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आहे। आज आपल्या घरात चूल पेटणार का नाही संध्याकाळी, हा आपल्यापुढं प्रश्न आहे। भाकरीचा आपल्यापुढं प्रश्न आहे। मग ह्या बाकीच्या गोष्टीसाठी आपण त्यांना निवडून दिलेलं आहे, ते बघतील काय करायचं ते। आपण फक्त एवढाच प्रश्न करायचा की आमच्या शिक्षणाचं काय, आमच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचं काय, आमच्या आरोग्याचं काय, आम्हाला शुद्ध पाणी आहे का, आरोग्य आहे का, आरोग्याची व्यवस्था आहे का, वाढत चाललेले महिलांवरती अत्याचार, त्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारा। शेतकऱ्याच्या मुलांनी आमच्या मालाला भाव कधी भेटल? आज कापूस 7,000च्या वर विकला गेला नाही। सोयाबीनची अवस्था अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। सोयाबीन शेतकरी अक्षरशः ढसाढसा रोडतोय। त्याच्या सोयाबीनला भाव नाही, मक्काला भाव नाही। मग ह्या अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा व्हायला पाहिजे ना, तर नाही। चर्चा भलतीच कुणीकडे चालली। तुम्हाला काय करायचं ते करा, सगळी व्यवस्था तुमच्या हातात आहे। फक्त आमच्या गोरगरीब जनतेचं, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला न्याय पाहिजे। आमच्यावरती जो अन्याय अत्याचार होतोय ना, त्याच्यावरती आम्हाला न्याय पाहिजे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम।